वर्कशॉप अर्थात कार्यशाळा या प्लॅटफॉर्मवरती मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे। मी सहाय्यक प्राध्यापक प्रथमेश रमेश तांबे, सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे यांचे सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि सावर्डे येथे सहाय्यक प्राध्यापक आणि ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर गेले 10 वर्ष मी काम करतो आहे। इथे विद्यार्थ्यांना शिक्षण आणि रोजगार या संदर्भातील विविध मार्गदर्शन शिबिरे मी भरवत असतो आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो। आणि याच प्लॅटफॉर्मसाठी माननीय सुलीम कदम सर यांना मी सगळ्यात प्रथम धन्यवाद देतो की कदम सरांनी या वर्कशॉप आणि कार्यशाळा प्लॅटफॉर्मवरती आपल्याला विविध मेजवानी मिळत असते। शिक्षण, रोजगार, शेती, उद्योग, खेळ, आरोग्य, साहित्य, कविता, मनोरंजन, उद्योजकता या इतर साऱ्या विषयांची आपल्याला मेजवानी मिळत असते। त्याचबरोबर शिक्षण आणि रोजगार याचीसुद्धा आपल्याला माहिती या प्लॅटफॉर्मवरती मिळणार आहे। मी अधिक वेळ न घेता या प्लॅटफॉर्मवरती करिअर प्लॅनिंगच्या संदर्भातील आणि काही कोर्सच्याबद्दल माहिती मी आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये देणार आहेत। तर सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो की तुम्हाला असा चांगला महत्त्वाचा प्लॅटफॉर्म मिळतो आहे आणि तो प्लॅटफॉर्म आपण सगळ्यांनी वापरूया आणि आपल्या रोजगार आणि शिक्षणासंदर्भातील माहिती सातत्याने आपण आपल्या मुलांपर्यंत, आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवूया। अधिक वेळ न घेता मी माझ्या विषयाला सुरुवात करतो। आपल्याला जी समाजामध्ये ओळख निर्माण होते ती ओळख म्हणजे आपलं करिअर। अर्थातच त्यासाठी एक चांगले मार्गदर्शक, एखादा चांगला रस्ता दाखवणारा माणूससुद्धा, मार्गदातासुद्धा आवश्यक असतो। आणि आयुष्यामध्ये जर मार्गदाता असेल तर आपलं आयुष्य फार चांगलं बनतं आणि कदाचित वर्कशॉप एक चांगलं मार्गदर्शन आपल्या आयुष्यामध्ये ठरणार आहे असं मला वाटते। आणि या करिअर प्लॅनिंगमध्ये मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे। या करिअरमध्ये प्रत्येकाला एक नवीन नवीन ऊर्जा मिळणार आहे करण्यासाठी। ही ऊर्जा जिथून मिळते तो प्लॅटफॉर्म म्हणजे अर्थातच वर्कशॉप म्हणजे कार्यशाळा। या कार्यशाळेमध्ये एका कोर्स संदर्भातील जे विद्यार्थी 10वी 12वी पास नापास जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना या हे कोर्स केल्याच्या नंतर त्यांच्या आयुष्यामध्ये चांगले परिणाम घडून येतील, त्यांचं आयुष्य चांगलं घडू शकतं असं निश्चितपणे मला वाटतं। म्हणून एका कोर्सच्या संदर्भातील मी आपल्याला माहिती देणार आहे। इन्स्टिट्यूट फॉर डिझाईन ऑफ इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट अर्थात IDMI ही मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस MSME टेक्नॉलॉजी सेंटर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सोसायटीची ही इन्स्टिट्यूट आहे। या इन्स्टिट्यूटमधून आपण खूप सारे महत्त्वाचे कोर्सेस आपल्या टेक्निशियन कम्प्युटर हार्डवेअर नेटवर्क, टेक्निशियन्स कम्प्युटर हार्डवेअर नेटवर्क मॅनेजमेंट 10वी ते 12वी पास विद्यार्थ्यांसाठी हे आवश्यक कोर्सेस मी आपल्याला इथे सांगू इच्छितो। त्यानंतर इलेक्ट्रॉनिक सेक्शन्समध्ये आपण पाहिले तर इलेक्ट्रिकल सेक्शन्समध्ये टेक मोबाईल रिपेअरिंग HHP हा लेवल 4चा 12वी विद्यार्थ्याचा कोर्स विद्यार्थी करू शकतो। त्याचबरोबर टेक रूम एअर कंडिशनर अँड होम अप्लायन्सेस 12वी विद्यार्थी असलेला पास झालेला विद्यार्थी हा कोर्स करू शकतो। ज्युनियर एम्बेड डेव्हलपर हा एक डिप्लोमा रिलेव्हेंट असलेला जो विद्यार्थी कोर्स करू शकेल। सिनियर टेक्निशियन मॅकेट्रॉनिक्स विद्यार्थी डिप्लोमा केलेला विद्यार्थी हा कोर्स करू शकेल। त्यानंतर मेकॅनिकल सेक्शन्समध्ये आपण पाहू शकाल असिस्टंट ऑपरेटर CNC मिलिंग टूल रूम हा कोर्स आहे। तो 12वी किंवा इक्विव्हॅलंट असलेला डिप्लोमा केलेला 10वी किंवा इक्विव्हॅलंट केलेला विद्यार्थी हा कोर्स करू शकेल। ज्युनियर टेक्निशियन इन्स्पेक्शन अँड क्वालिटी कंट्रोल 10वी किंवा इक्विव्हॅलंट असलेला जो विद्यार्थी आहे तो हा कोर्स करू शकेल। त्यानंतर ज्युनियर डिझायनर टूल डिप्लोमा BTech इन रिलेव्हंट फील्डमधला विद्यार्थी हा कोर्स करू शकेल। त्यानंतर ज्युनियर डिझायनर CAD/CAM डिप्लोमा BTech रिलेव्हंट फील्डचा विद्यार्थी हा कोर्स करू शकेल। टेक्निकल सुपरवायझर ॲडिक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग BTech किंवा त्या संदर्भातील रिलेव्हंट असलेले फील्डचा विद्यार्थी हा कोर्स करू शकेल। सिनियर प्रोडक्ट मॅनेजर एरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंग संदर्भातील कोर्सेस BTech रिलेव्हंट असलेले विद्यार्थी करू शकेल। हे कोर्सेससाठी तुम्हाला सेपरेटेड सेक्शनचे काही नंबर दिलेले आहेत। या नंबरवरती जाऊन तुम्ही संपर्क साधून तुमच्या ॲडमिशनची प्रक्रिया तुम्ही जाणून घेऊ शकता। आणि ही जसे मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितली ही वेबसाईट आहे। त्या वेबसाईटमध्ये तुम्ही तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस ही ऑनलाईनसुद्धा करू शकता आणि ऑफलाईनसुद्धा करू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं SC STच्या विद्यार्थ्यांसाठी हे सारे कोर्सेस फ्री आहेत आणि हे कोर्सेसला तुम्हाला स्कॉलरशिपसुद्धा भेटली जाते। तर चुनाभट्टी सायन इथे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या बाजूला हे IDMIचं ऑफिस आहे, एक इन्स्टिट्यूट आहे। इथे जाऊन तुमचे हे चांगले कोर्स करू शकता आणि आपल्या आयुष्यामध्ये चांगलं करिअर घडवू शकता। असेच नवीन नवीन उपक्रम आपण या कार्यशाळा वर्कशॉप प्लॅटफॉर्मवरती आपल्याला सांगणार आहोत। तर आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला दिलेली माहिती ही आपण आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवाल आणि आपलं आयुष्य चांगलं करिअरमध्ये घडवाल अशी अपेक्षा ठेवतो।
सगळ्या प्रेक्षकांना खूप सारे धन्यवाद. थँक्यू.